मनोज जरांगे पाटलांचे पाचव्यांदा उपोषण. आरक्षणाबाबत सरकारने धोका दिल्याचा आरोप. आरक्षणाची मागणी पूर्ण करा. जरांगे. मराठा, धनगर समाजाला येड्यात काढायचे आणि आरक्षण द्यायचे नाही असे शासनाला करायचे आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ त्यासाठी आणला आहे का? आता लाडकी मेहुणी देखील येईल. निवडणूक झाली की हे सगळे बंद पडेल. लाडक्या बहिणींचे 1,500 घेऊन काही होणार नाही. मराठा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी. विद्यार्थ्यांना तत्काळ व्हॅलिडिटी द्यावी अशा मागण्या जरांगे यांनी केल्या. मनोज जरांगे यांची आजवरची उपोषणे. 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023, 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023, 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2024, 4 जून 2024 ते 13 जून 2024, 20 जुलै 2024 पासून सुरू. वडीगोद्री, जिल्हा जालना. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सरकारने धोका दिल्याने पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली आहे. राज्यात 288 मतदारसंघाचा डेटा तयार ठेवा. लढायचे की पाडायचे याबाबत 29 ऑगस्टला राज्याची बैठक घेऊ, अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी अंतरवाली सराटी येथे दिली. जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील 11 महिन्यातील हे 5वे उपोषण आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील सर्व इच्छुकांनी अंतरवाली सराटीत यावे. आपल्याला सर्व जातींची मोड बांधायची आहे. सर्व समीकरण जुळले तर निवडणूक लढवता येईल. सर्वांनी एकमेकांच्या जातींना निवडून आणायचे आहे. 29 ऑगस्टच्या बैठकीत निर्णय घेऊ. पहिले उपोषण 17 दिवस, दुसरे उपोषण 9 दिवस, तिसरे उपोषण 17 दिवस, चौथे उपोषण 10 दिवस.